स्टेज 10 मिनिटात येईल. काय झालं? 20 मिनिटांनी कार्यक्रम आहे ना तुमचा? हा मग त्याला काय नाही, काय झालं माहिती आहे काय, आपली तात्यासाहेबचा ट्रॅक्टर आहे की नाही, तो कडबा टाकायला गेलाय. त्यांनी कडबा टाकला आणि त्यातून म्हैस उतरवली का तो ट्रॅक्टर इकडे आणि त्याचे फालके असे ओपन केले का ओपन स्टेज. हा फक्त त्या ट्रॉलीला खाली दगड लावा, नाही तर फिरता रंगमंच पण व्हायचा. नाही 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 काय 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 प्रॉब्लेम नाही. टायर एक मिनिट, काय यार हे पोटेले तर देत. थांब रे बाबा एक मिनिट. हा बोल, काय म्हटलं? त्याशी का बोलतोय? नाही नाही, ताबडतोब पाठवायचं ट्रॅक्टर. हा काय ते म्हैस उतरत नाही कर ना, काहीतरी ऍडजस्ट कर ना, म्हैसला उतर म्हणा. हा नाही बरं, राहू दे बसली आहे ना, बसली. हा मग धक्के नको तू तिला व्यवस्थित बसू दे कोपऱ्यात. हा हा नाही तरी हे एकटेच आहे, ते बाजूला उभारून करतील. हा 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 करतील. हा बस एक. अरे काय म्हैस बसलेली आहे कुठं? त्याच्या ट्रॉलीवरती. ट्रॉलीवर? हा तर बाजूला उभारून करा तुम्ही. पण मी बाजूला उभारून कसा कार्यक्रम करणार? म्हैस काय डिस्टर्ब नाही करत, चांगली आहे ते. अहो तसं नसतं, पण ते नाही जमणार. असं कसं करणार म्हशी बरोबर? थांब हा एक मिनिट. हा नाही ते नाराज झाले, कलाकार आहेत ना. हा कलाकार लवकर नाराज होतात. नाही हा तिकडे नाही, मग ते कॅन्सलच कर. हा बरोबर, मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. हा चल दुसरं करा काय? बाजा आणणार आहे बडबड. बाजा आणा, वाजवणार वाटतं. बाजा खाटा आणा पटकन. चला आण पटकन खाटवर तुम्हाला व्यवस्थित देतो करून. सर मी काय म्हणते, कुठल्या पिक्चरात काम केलंय तुम्ही गप्प बसा ना. नाही केलं कुठल्या पिक्चर मध्ये काम? मला काय करायचं? कधीतरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणून कुठल्या विचारलं. पिक्चर मध्ये काम केलं? कुठल्या हा चला ये घ्या, या इकडे. नाही सर, शाबास, व्हेरी गुड. सिरियल बिरियल असेल ना. गप्प बसा ना तुम्ही. हा बघितल्यासारखं वाटलं होतं, बाकी काय. तुम्ही यांचा सत्कार करून घ्या पाहुणे. या बसा. या पटकन या. या ना. बसा, आणा बसा. या, अण्णांचा मान पहिला. या इथे या, बसा. हळू सावकाश. या बसा. बसा. मी जरा मेन माणूस असल्यामुळे सेंटर घेतलेलं. चालेल. नमस्कार. तर आज आपल्या गावामध्ये पुढचं घ्या. आलेले प्रमुख पाहुणे निलेश वाबळे. हा प्रमुख पाहुणे निलेश वाबळे साहेब यांचं मी स्वागत करते. ते आणि त्यांची टीम मिळून आज आपल्या इकडे एक पात्री नाटक सादर करणार आहे. एकटाच करणार आहे. हा तर आज ते एकटेच करणार आहेत. बाकीची माणसं आजारी आहेत, त्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. तर क्षमस्व. आणि मी फुलाची पाकली म्हणून त्यांना हार घालून हार घे पटकन. तर हार घालून त्यांचं स्वागत करते. तर निलेश सावाबळे साहेब तर लहानपणापासूनचे आमचे संबंध चांगले आहेत असं म्हणायचं असतं, लोकांना वाटलं पाहिजे. तर हार घाला. साहेब मी काय म्हणतो माहिती का, काय सत्कार झाला ना तर हार मला मागच्या माग द्या. काय झालंय, हार आणायला विसरलोय, पुतळ्याचा काढून आणलाय. काय चालू आहे? मला आज सगळ्यांना सांगायचं आहे की कलाकार मोठा होतो तो त्याच्या वक्तृत्वाने आणि कुतृत्वाने. काय? कर्तृत्वाने म्हणलं, त्याच्या कुतृत्वाने म्हणा तुम्ही. हा तर अण्णांचा मान. हा हे घ्या. हे इकडून काय त्यांची काय कटिंग दाढी करायची आहे का? चालू करा पटपट, चालू करा लवकर करा, भांडी राहिलीत माझ्या घरची. हा चला. प्रेक्षक कुठे आलेत अजून? प्रेक्षक आम्ही आहे तेवढं कमी आहे का तुम्हाला? नाही पुढे असे बसलेले असतील तर छान वाटेल ना. नाही ते बसलेले लोक काय झालं, साऊंड सिस्टीम पॉवरफुल आहे आमची. म्हणजे तुम्ही इकडे चालू केले, लोक घरात बसून ऐकतात. कोणी आहे का इकडे आजूबाजूला? नाही आहे म्हणते. चला करतो. तुम्हाला कशाला पाहिजे, एकट्या माणसाला कशाला पाहिजे प्रेक्षक एवढे? घ्या पटकन, चला या.
या, सर हार काढून ठेवा. सर इकडे आणा सर. वा वा चला सर करा. कुठले पिक्चर गप्प बसा. अरे काय चालू आहे तुमचं पिक्चर चालू आहे ते कार्यक्रम करतायत ना करू दे ना त्यांना. कॅच करते माईक ठेव. हा म्हणजे प्रत्येक भाषण काही नाही आमच्या गावात ह्याच करते म्हणून त्याच्या मापाचा बनवून घेतलेला आहे. तर मंडळी हा. आज मला या गावात येऊन खूप छान वाटलं. खरं तर एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे काय असतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे एकच माणूस जो नाट्यप्रयोग एकपात्री हा घे काय केलं तुमचं चालत हे जर लाईट एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे कसा असतो मला तुम्हाला सांगायचं की एकच माणूस वेगवेगळ्या भूमिका करतो. म्हणजे त्याच्यात लहान मुलांची भूमिका असेल, मोठ्या माणसांची भूमिका असेल, बायकांची भूमिका असेल आणि वेगवेगळ्या भूमिका तो एकटाच करत असतो. आता ज्या वेळेला मी स्त्री पात्र करणार असतो त्यावेळेला मी अशी ही शॉल घेणार असतो आणि ज्या वेळेला मी करा सर चालू ठेवा सर. दादा बस ना. दादा अरे कार्यक्रमासाठी बस असं म्हणालो मी. ते बाजूला ठेव. कार्यक्रमाला हा बस ना. नाही माझा दुसरा कार्यक्रम आहे. येतात नाही तुम्ही जा. जरा पटकन जा पटकन कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही तुमचा कार्यक्रम करा आणि तुम्ही लकी आज पोलीस आले नाहीत. मी काल ह्याच मंचावर जादूगाराचा कार्यक्रम झाला तिकडे पोलीस आले ते. का म्हणजे ते जादूगारानं प्रयोग केला तो माणूस कापला असा रस्त्यात उभा आडवा. हा तर मग तो काय त्याला चिपकवता येईना. पोलीस आले आणि त्याला धरून घेऊन गेले. तुम्ही बिंदास राहा. तुमच्याकडे माणसंच नाही म्हटलं कापणार काय तुम्ही. या करा या चालू करा पटकन मला जायचं आहे. हो चला झोप येऊ राहिली मला, चला. छान लाईट लावली तुम्ही. छान वाटलं. तर त्याला करू देतो. नाट्यप्रयोगामध्ये ती कथानक मी तुम्हाला सांगतो की हे मराठवाड्याकडचं कथानक आहे. वा. तर मराठवाड्याकडचा एक शेतकरी असतो. त्या शेतकऱ्याचं नाव असतं बाप्पा आणि तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या घरात म्हणजे एक सुबत्ता आहे. आता तुम्ही असं इमॅजिन करा त्या ठिकाणी वा की हे त्या शेतकऱ्याचं गाव आहे आणि हे राजू. त्या शेतकऱ्याची भिंत आहे. येलो वाला मस्त तुमच्या चेहऱ्याला सूट होते. चालेल लाल चालेल घे पटकन. हा तुम्ही बोला. तर तो मुलगा ज्या वेळेला लंडन मध्ये शिकायला जातो त्यावेळेला त्याच्या वडिलांना फार दुःख होतं आणि मग तो लंडन वरून जेव्हा मुलगा इथे येतो त्यावेळेला लग्न ठरवलेलं असतं त्यानं. आणि असं म्हणणं असतं की त्या लंडन मधल्या मुलीशीच मी लग्न करणार आहे, मी दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करणार. आणि मग त्याच वेळेला बापाचं आणि मुलाचं खूप भांडण होतं आणि तो म्हणतो की काय नाही मी लग्न करेन तर त्याच मुलीशी, नाही तर मी लग्न करणार नाही. अशा पद्धतीनं मग त्यांना लंडन मध्ये जावं लागतं आणि लंडन मध्ये गेल्यानंतर काय घडतं ते मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सादर करणार आहे. तुम्हाला मला हेच सांगायचंय की आपल्या गावामध्ये जबरदस्त. चालू दे सर चालू दे सुरू. हो काका काका काय रे इथं काय आहे? तुझं इथं काय आहे? का माझी खाट आहे, उचलून कोणी आणलं रे इकडं? तुम्ही चालू करा. तो झोपतो काही नाही झालं सगळा कार्यक्रम झालेला आहे आता काही हलणार नाही. मी मराठी, झी मराठी.